हे काय नाही द्यायचं, दिवस महिन्यात फक्त 5 दिवस क्वांटिटी. अच्छा अच्छा. ते आता त्याचा पाय तुटलाय त्याला का? नाही सगळ्यांना. याचे फायदे सांगतो नंतर ते तुम्हाला. वेट वाढण्यासाठी आहे का? वेट माझाची लक्षणं. भरपूर याच्यात फायदे. बकऱ्यांना बघा इकडे येईल आपल्याला. परत बनवताय काय? परत बनवताय? हे कोणासाठी? ते बार खाली काढून बघा. सेपरेट येणार बघा
हे किती दिवसाची पिल्ल आहे ती? ती 6 महिने, 6-3 महिने. खुराकावरती एवढी बेनिफिट. हा. असं खुराक असल्याशिवाय मजा नाही येत. नाही ते खाण्यापिण्याला कमी केलं की फायदा नाही. फायदा नाही. त्याचे बेनिफिट आहे सांगतो तुम्हाला सांगायचं. ह्या साहेबाला काय माझा चांगला दिवस होता म्हणजे आज येण्याचा. हे बघायला भेटलं नाही पाहिजे. आणि हे जर नसलं ना मार्केट क्वालिटी नाही. थोडा खर्च होतो, पैसे मिळतात आपल्याला. हा बोर मारत नाही ना? मार्केट वरती एकच आली ना. हा हा. हे मारामारीमध्ये तुटला का पाय? नाही, पायच्या मध्ये डाळीमध्ये आला. गाडीमध्ये? एक मिनिट झालं मोकळा झालं. हा ठीक ठीक. याला खाल आणि त्यांना का नाही ते आता गाभण केलेले आहेत आता दोघे का? हा दोघी. आणि एक सध्या आजारी इकडला म्हणून त्यांना नाही आपल्या आजारी असलं 2 दिवस काही झाले म्हणजे 25 बिघडलेली असते. शक्यतो नाही पडत आपल्याकडे आजारी. पण त्यांचं काय सांगू शकतोय का? मका विकत आणायला लागत असेल. हा मका विकत. असं व्यवस्थापन असतं. आता 2 तास मध्ये ना काहीच नाही. सांगतो तुम्हाला दररोजचा खर्च आहे ना. मका बी लागतो दररोजचं 2 किलो. कॅल्शियम लागतं दररोजचं 200 ग्रॅम कॅल्शियम लागतं. आणि पावडर दररोजची 20 रुपयाची लागते. असा दररोजचा खर्च आहे ना. मका 15 रुपये पर किलो. 30 किलोची मका ते 30 रुपयाची मका. कॅल्शियम दररोजचं 15 रुपयाचं आणि पावडर 10 रुपयाची. म्हणजे दररोजचा 55 रुपये खर्च आहे माझा. एवढ्या सगळ्यांचा? एवढ्या सगळ्यांना 30 जनावरांना लहान मोठी सगळे 30. मग कमी आहे. काहीच खर्च नाही झाला असं हो. आणि दुसरी गोष्ट अशी याचे बेनिफिट येत नाही. याची पावडरची कॅल्शियम पावडर याच्यात फॉस्फरस झिंक ॲल्युमिनियम लो सगळं याच्यामध्ये असतं याच्यामध्ये. आणि त्याचे बेनिफिट असे आहेत का बाबा शेळी मादावरती लवकर येते. मादा गाभण राहिल्यानंतर पिल्लू सक्सेस करून जे विटॅमिन क्षार जे घटक सगळे याच्यातून मिळतात इकडं असं हो. हे पण हा तर फक्त झाला तुमचा हे खाद्य. चारा चाऱ्याचा खर्च आहे तसं 5 रुपये जर किलोनी कुट्टी जर धरली तर दिवसाला तुम्हाला सांगतो घरचं आहे म्हणून मी सांगतो की मला परवडलेलं राहतं. दुसरी गोष्ट चारा जर विकत जर घेतला ना दररोजचा एका शेळी मागे दररोजचा हा खर्च आणि तो दररोजचा 20 रुपये खर्च आहे शेळी मागे. ते पण कॅल्क्युलेशन काढले मी. असं काही नाही. सगळे मिक्स जर कुठे जर झाली तर मी तुम्हाला सांगतो दररोज 30 शेळ्यांना 50 सांगतो तुम्हाला. 5, 10 कमीत कमी एवढ्यांना तुम्हाला सांगतो 30 जर शेळ्या जर मोठ्या जर असल्या तर 150 किलो चारा पाहिजे दररोजचा. 150 किलो 5 किलो एका शेळी म्हणजे सगळं वाळलेलं मिक्स आणि हिरवा. हा मग ते गणित विकतचा चारा घेऊन परवडत नाही.
हे तुम्हाला सांगतो मी. आज लोक विकत घेऊन पण कुर्बानी करतात, कुर्बानीला परवडतं, पण शेळी धंद्यामध्ये 2 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल विकत. नंतर बेनिफिट आहे त्याच्यामध्ये. तुमची शेती आहे की घरची? शेती आहे पण आम्ही नाही करत, ती दुसऱ्याला दिली करायला. नाही, स्वतः शेती पाहिजे त्याच्यामध्ये. आणि विकतचा चारा जर घ्यायचा म्हटला तर त्याला हरिपत्ती तुम्हाला आणावं लागणार. आज ती बाजारात 25 रुपये किलो मिळते. ती फक्त एक टाइम घालायची आणि संध्याकाळी फळण घालायची. याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. कुर्बानीमध्ये परवडतं तरी मग असं परवडतं. आणि शक्यतोय ना चारा तुमचा घरचा जर असला ना खर्च लई कमी आहे धंद्यामध्ये घरचा. आता माझा घरचा चारा आहे सगळं.